नमस्कार मित्रांनो, जय हिंद. आज मी रत्नागिरी एस टी स्टँडजवळ आहे आणि गेले 2 दिवस मी रत्नागिरीमध्ये आहे. पण एक सिरियस इश्यू जो आहे तो मला इथे जाणवला की अनेक गायी ज्या आहेत आणि बैल हे रस्त्यावर लिटरली फिरत आहेत. त्यांना कोण खायला देत नाही. कोणाच्या दुकानाच्या जवळ गेला तर त्यांना काठीने मारून लांब करण्यात येत आहे. अशी परिस्थिती आहे. अशा अनेक शेकडो गायी रस्त्यांवर फिरत आहेत आणि त्यांची वासरं पण. त्याच्याकडे बघून खूप इमोशनल फील झालं की नगर परिषद जी असू दे किंवा सरकार जी असू दे ती याच्यावर लक्ष देते की नाही, त्यांचं काय करते की नाही. सो गोमाता आपण जे त्यांना बोलतो त्यांची लिटरली कुत्र्यांसारखी अवस्था झालेली आहे. रस्त्यावर पडलेलं प्लास्टिक खात आहेत, कुठेही सैरभैर फिरत आहेत, ट्रॅफिक जॅम होत आहे, त्या कारच्या आणि बाईकच्या समोर येत आहेत, पण लोकल लिटरली त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ते बघून खूप हृदय थोडंसं भावूक आणि इमोशनल होतं. मी तुम्हाला काही इकडच्या गायी आणि त्या वासरू दाखवतो ज्या अशाच फिरत आहेत. हे बघा, ते रस्त्याच्या कडेला एक बसलेला आहे आणि रस्त्यावरची झाडं खात आहेत. हे असेच मोकाट सोडलेले आहेत लोकांनी. आता माहिती नाही हे कोणाचं आहे. मी विचारलं तर अनेक जणांनी सांगितलं की हे असेच इथे भटक्या कुत्र्यासारखे फिरत असतात, जिथे मिळेल तिथे ते खात असतात. सो आपल्याला खरंच समाज म्हणून एक थोडी लाज वाटली पाहिजे की हे काय चालू आहे. गोमांस वर आपण बंदी आणली आणि हे सगळं चित्र आपल्याला इथे दिसत आहे रस्त्यांवर. हे बघा, इथे तर 4-5 गायी आहेत. सो कृपया असं काही, हे मोठा सोशल इश्यू आहे, तर असं काही जाणवलं की तुम्हाला सरकारची आठवण झालीच पाहिजे. कारण सरकारने काही यांच्यासाठी प्रोव्हिजन केली का नाही मला माहिती नाही, पण तुम्ही हे सरकारपर्यंत पोचवा आणि प्रश्न उपस्थित करा. कारण आपण ह्याला गोमाता समजतो आणि इतर वेळी जर दुकानाच्या बाहेर आले किंवा इतर कुठे आले तर त्यांना आपण लिटरली हाकलून लावतो आहे. त्याची आपल्याला थोडीतरी लाज एक समाज म्हणून वाटली पाहिजे. आता हे बघा, याच्यामुळे अनेक जणं अडकून बसलेली, ट्रॅफिक झालेलं, अनेक गायी रस्त्यावर अशाच फिरत आहेत. लोक, मला आश्चर्य वाटतं आहे, बघून इग्नोर करत आहेत आणि सोडून देत आहेत सगळं. आता ही आहे कचरा कुंडी. येताना मला दिसलं की ह्या एवढ्या सगळ्या गायी ज्या आहेत या कचरा कुंडीच्या बाजूला बसलेल्या आहेत. ती वासरं बसलेली आहेत. ही परिस्थिती आहे आपली, ही माणुसकी आणि ही गोमाता आहे आपली. हे बघा.